गुड मॉर्निंग मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आलो आहे नेरळला माथेरानला जाण्यासाठी. तर आम्ही निघालो 11 वाजता. ट्रेन लेट होते जरा म्हणून लेट झाला. तर बघू टॅक्सी पकडू आणि टॅक्सी पकडून तिथं माथेरानला जाऊ. बघतोय टॅक्सी कुठून भेटते. आता शोधतोय टॅक्सी तिकडे जायला. पाऊस पण चालू आहे, झाला आहे थोडा थोडं पडायचा. बघू आता टॅक्सी कुठून भेटते. फ्रेंड्स इकडे समोर तुम्हाला वरती जाण्यासाठी ते माथेरानला जाण्यासाठी टॅक्सी वगैरे भेटतील. पावसाचा आनंद घेऊ आज. हो चला, टॅक्सी पण भेटली आहे. कुठे कुठे खिडकी जागा मला पाहिजे ना, बाकी काय. आता आम्ही टॅक्सी पकडली आहे. किती पर पर्सन 100 रुपये घेतात ना, पर पर्सन 100 रुपये घेतात. बाईकने वगैरे त्यापेक्षा फ्रेंड्स परवडत आहे, म्हणजे यायला जायला इझी पडतं. बाईकने वगैरे रिक्षे जायला, टॅक्सीने जाल ना इझी पडेल तुम्हाला यायला जायला. पाऊस पण चालू आहे बाहेर, खूप लेट झाला फ्रेंड्स. आता जाईपर्यंत आम्हाला 3 तरी वाजणार आहे तिकडे आतमध्ये जाईपर्यंत. मित्रांनो आम्ही आता जस्ट पोहोचलो इथे. पाऊस चालू होता तर थोडा थांबलं, तिकीट वगैरे काढून घेतलं आम्ही. आता चाललो आम्ही पुढे. हे माकडे दिसत नाही जात कुठे. एका फ्रेंड एलियन आले बघा, सगळे एलियन बनून चालले आज. बघा मी पण एलियन बनलोय. फ्रेंड्स आमच्यासारखे मूर्ख कोणी नाही आहे, कारण की स्टेशनला चांगले रेनकोट भेटत होते 100 रुपयामध्ये. ह्याच्यापेक्षा चांगले क्वालिटीवाले कवर पण 10,000 रुपयाला भेटत होते. तिथे घेतले नाही आम्ही आणि आता इथे येऊन घेतोय 30 रुपयाला. एक कवर 30 रुपयाला. कागदच येते. पावसाने धोका दिला ना आपल्याला. कुठे जातो ते आपलं काही नुकसानच होतं ना. नाही तेच ना, कुठे जाऊ तिथे नुकसानच होतं फ्रेंड्स आमचं. जर 100 रुपयाला 3 भेटत होतं, 100ला 2 घेतले आम्ही. फ्रेंड्सचं भूत बंगला टाईपमध्ये एक घर पण आहे पटरीच्या इकडे. बिझनेस करायचा बोलतो फोटोचा. 50 रुपये जास्त होतील शुभम. शुभम बोलतोय की आपण फोटो काढू आणि 50-50 रुपये घेऊ सगळ्यांकडून, खर्च निघून जाईल आपला. तो एक जण आलेला ना, तो बोलत होता मला रील्स काढायचं, तर मला काढून दे. दादा काढत होता ना, तो पण बोलत होता आम्ही आता उद्याच काढू इथे रील्स, कारण की अवतार असं झालं की आमचं सांगायलाच नको. आणि ह्याच्यावर काय काढणार आहे फ्रेंड, रेनकोटवर काढण्याचे. तर शुभम ह्याच्यावर काय काढणार आहे, ते जादू वाटते, जादू ते घालून. हे का फ्रेंड समोर स्टेशन आहे. काय ट्रॅकवरनंच जाऊ ना, इथून लांब पडतं. इथून फ्रेंड तुम्हाला वाटेल रस्ता आहे लांब पडतं. इथं रियांशला घेऊन आला असतो ना फ्रेंड, खूप मजा आली असते त्याला. मंकी बघून त्याला मंकी खूप आवडतं. मंकी गेले असते, पकडायला गेला असतं भाई. तो बिंदास माणूस आहे.
काय रे? हां पहिला फ्रेंड जाऊ आम्ही तिथे रूम वगैरे बघू, कारण की रूम बघेल बॅग वगैरे ठेवून मग नंतर आम्ही जाऊ पॉईंट्सवर, कारण की आधी बॅग वगैरे घेऊन जमणार नाही, कारण की पहिलं तिथे बॅग वगैरे ठेवलं जेवण वगैरे करून, कारण की काय जेवण पण केलं नव्हतं आम्ही सकाळी, तर जेवण वगैरे करू रूमवर बॅग वगैरे ठेवून मग नंतर जाऊ आम्ही ट्रेक करायला. तुम्हाला सगळीकडे असे स्टॉल भेटतील खायला वगैरे, कुठे काय खायचं असेल तर आधी हां ना बॅटरी लो झाली. ही पद्धतच नाही करायला असं होतं. किती छान वाटतं ना शिवम, शांत एकदम. कधीपासून प्लॅन करत होतो माथेरान? तर शिवम 2 महिन्यापासून प्लॅन चाललेला ना माथेरानचा आपला. 2 महिन्यापासून फ्रेंड्स आमचा प्लॅन चाललेला, जायचं. फायनल प्लॅन झाला. तुम्ही पण बोलत असाल हा बोलतोय सारखं माथेरानला जायचं जात नाही. काय आणलं असं? घरातलं सगळंच आणलं असतं रे आपण. नाही अरे घरातून सगळंच आणलं असतं. मेन गोष्ट स्टँड पण विसरलो, विचार कर ना तू. ते रियांश वगैरे उठला, दीदीला पण घेतलं होतं, मम्मीला काम करायचं होतं ना, त्यामुळे घाईमध्ये सगळं काय ना काय विसरतो रे. हा रात्रीच बोलला मला स्टँड घे दादा म्हणून. खाली काय दिसतच नाही. बरं झालं शूज घालून आलो रे शुभम. नको बाई असं सुसाईड करू नको मुलीच्या चक्करमध्ये. तिथे लोक राहतात ना रे शुभम? हॉटेल आहेत का? बरं घर पण आहेत ना वरती? अशी लोक फ्रेंड्स वरती राहतात, पण ते कसे दिवस काढत असतील काय माहिती, कारण की नेटवर्क नाही काय नाही, कसे राहत असतील रे. अरे हो, पण आपल्याकडे एअरटेल, जिओला पण नाही पाहिजे. तू घातले ते हे घालायचे तर हे घालून आलायस ना तू. बोललो असतो मी, ब्लॉग चालू आहे आता. तर रूमचं बोलले ते आले का, रूम बघतोय पाठी फिरून शुभ्या. मग बाहेर जाऊन बघू ना रूम. हां टायर पंक्चर झाला असेल. कुठे रे तो? भारी दिसत होता तो, मस्त लटकलेला. अखिल नाही खाज सुटेल. ते किडे पडले ना अंगावर, खाज सुटेल पाहिजे. ते खाज येते ना, ते किडे आहेत ते असे नॉर्मल किडे नाहीत, ते खाज सुटणार आहेत. भरायला पाऊस गेला रे शुभ. काय रे शुभे, बरं झालं पाऊस गेला ना. तुझं काय चाललंय? भूक लागली वाटतं तुला? भूक लागली ना शुभ? तिघांना पण फ्रेंड भूक लागली आम्हाला, कारण की आम्ही फक्त नाश्ता करून आलेलो ना, त्यामुळे तिघांना भूक लागली. आता 2 वाजत आले फ्रेंड. इथे सगळीकडे हॉटेलच आहे. तू पण पिलास ना? ट्रेनचे आवाज येते. हा ट्रेन येणार आहे आता. नाही येते बघ ना आवाज, करून आवाज येतोय. हा कुठे रस्ता जातो शिब्या, तुला माहित असेल ना? सध्या आपल्याला पोटपूजा करायची, आता कुठे खाली वरती जायचं नाही आपल्याला. तुला मला पण आले झोप. तुम्ही झोपलेत रात्रभर. हा आवाज येतोय ना. रियान्सला मजा आली असता, बाबूला घेऊन आलं असतं ना, त्याला ट्रेनमध्ये मजा आली असती. मग आली किती जवळ जाऊ तसा आवाज चाललाय. आली
अरे काय होतंय मी बोला ट्रेन आला म्हणून घाबरलास काय ए त्या साईडने उभं राहू ना हां ये शुभ्या जागा इथे जास्त आहे ना बट ट्रेन बिन आपल्याला घासून गेली तर फायनली ट्रेन दिसली आहे फ्रेंड्स झाला तर पोहोचू आपण 5 मिनिटामध्ये खरं शिव जवळ दे घंटा जवळ जवळ असं अजून अर्धा पण नाही हां का हा. मला वाटतं जवळ फोटो बघितला का? फोटो चांगला आला हां चांगलं ना खायचं आता समोर चाललं तिथे खाऊ बिऊ मस्त बसू रूम इथे बघायची का आपला हाऊस कुठे बघायचं तिथे ते त्यांनी दाखवलं घे ना पहिले कुठे रे पुढे बघू फ्रेंड्स आता पुढे पुढे बोलतात हे लोक तर पुढे कुठे भेटते का बघू रूम खाली उतरायचं वर कसं चल ना इकडून जा खायचं काय ते डिसाईड कर रूम बघायचं होता खायचंय का काय करायचं काय करायचं चल पहिले खाऊ. पहिलं खाऊन घेऊ अरे पुढे येत ना हॉटेल पुढे जाऊ ना शिबे पुढे जाऊ इथे घाण सगळी एक तर ते घोडे चालतात ना फ्रेंड्स पूर्ण घाण आहे वरती काय? पुरी भाजी आमलेट पावभाजी अरे आपण गेल्या वेळेस खायला तिथेच खाऊ ना तिथं सगळं भेटेल काय पाहिजे ते भेटतं मग तिथेच खाऊ कारण की वरती फ्रेंड्स सगळं पूर्ण घोड्यांचं वगैरे घाण आहे ते खायला चाललं तर खायची पण इच्छा होणार नाही वरच काय जास्त नसेल कोण कोण रे इथे सगळे रूमच दिसतात आहे का ना शिव हे सगळे रूमच असतील ना तिकडे पण आहे बघ. सगळे आणि तिकडे पण कसले भेटते हां ते मागवले सध्या फ्रेंड्स आपलं बजेट कमी आहे त्यामुळे जास्त महाग बघायचं नाही आपल्याला कमी ह्याच्यावर बघायचं जेवढे कमी पैसे जाऊ तेवढे ट्राय करायचं आपल्याला आम्ही फिरायला आलो आहे घुमके नाही मिलेगा म्हणजे फिरायला आलो आम्ही काय बोलणार काय पण बोलत असतं पटरीवर पण झोपू ना पटरीवर झोपू आपण भूक लागली वरच लागली नाही नाही नाश्ता दिसतो नाही खायचा म्हणजे परफेक्ट जेवायचं आपण मागवाय ना दोन भाषे बोलतो तर नाही मला ते कळलं नाही म्हणलं मी आता बोललो होतो आता बोलली तर वेळ झाला पण वरती काय आहे इकडे चल ना अरे तिथे हॉटेल आहे आपण पुढे खाल्लं नव्हतं गेल्या वेळेस फायनली फ्रेंड्स पोहोचलोय आम्ही समोरच माथेरा स्टेशन आहे इकडे सगळे हॉटेल वगैरेच भेटतील तुम्हाला रूम हॉटेल शिवम पहिलं नाही रेनकोट काढू भाई हे कागद काढून टाकू काय पहिले कागद काढून टाकू आपण अंगावरचं आपण वरती आलो असतो ना जास्त काय हां हां आपण आणि पुढे पण एक वरती आलोय आम्ही इथे असतील ना भेटत असतील ना हां इथं फिट पण आहेत बघ ना शिबे असं एकदम फिट आहेत असे हे नाही आहेत इथेच कुठे तर भेटत असेल नाही ते 100वाले होते ना इथे बघायचं चल ना गप्पा चल ना 100वाले आयटम होते रे ते आपले 100वाले आयटम आहे ते आता कितीला विकतील माहीत नाही आपल्याला इथे 200-250 रुपयाला तर विकत असतील ना आता शिव्या छोटा बाबू हा घोडा बघ हायटेड आहे बघ ना हे बघ ना मोठा वाटतो हा घोडा इथे आहे रे शिवम मेडिकल मला वाटलं आज नसेल मेडिकल आहे मला वाटलं नसेल मेडिकल आता बघ कुठे कुठे जायचं रे आता कुठे शोधायचं शिवम तू कुठे बघितल्याला
डांबरचा रस्ता थोडी आहे पाऊस काय झालं 2 मिनिटात नेटवर्क येणार होतं ना काय झालं आता बोलतो माझा फोन आहे नेटवर्क पण 2 मिनिटात येतो हां नेटवर्क आलंच नाही ये एक डे या साईडला बोलतो फ्रेंड 2 मिनिटामध्ये नेटवर्क येईल बघ आता माझा फोन आहे बघ हॉटस्पॉट चालू केला मला वाटलं तुझ्या फोन फ्रेंड्स आम्ही पहिला चाललो आता रूमसाठी पहिला रूम बघू फ्रेश वगैरे होऊन मग नंतर लंच करायला जाऊ किती वाजले रे शुभम 2:30 वाजले ठीक आहे 3 आपण 3 बोर गेलो काय बोलले वायफाय ए इथे काय झालं लाल झालं का ना शुभम काय इथे काय झालं रूमचा व्ह्यू एवढा छान आहे ना इथून हे बघा सकाळी उठला की हा व्ह्यू बघायला काही छान वाटेल ना रे शिवम सकाळी उठल्या उठल्या हा व्ह्यू बघायला किती छान वाटेल आपल्याला अरे आता आपण काय आतमध्ये गेलो ना मी सांगतोय आता रूम घ्यायला आलोय आपण ना तर सांगतोय मी काय रे शुभम कुठून उचलून आणलं त्याला भाऊ तुझा भाऊ माझा ते आता काय म्हणून विचारतो चला बघा फ्रेंड हे असा रूम आहे इथे वायफाय वगैरे स्मार्ट टी व्ही वगैरे सगळं भेटेल तुम्हाला वॉशरूम टॉयलेट आहे ना पाणी टॉयलेट वगैरे असं आहे तर गरम पाणी वगैरे सगळं भेटेल फ्रेंड तुम्हाला आलं की फ्रेंड्स हे बघा हे घेतलेलं आम्ही 100 रुपयाला पावसामुळे हे घालूनच फिरतो आम्ही तर जरा फ्रेश वगैरे फिरतो फ्रेश वगैरे होऊन मग नंतर जेवायला वगैरे म्हणजे लंच करायला जाऊ A few moments later. जरा फ्रेश वगैरे होऊन बसलो आता जरा थोडं 5-10 मिनटं बसू आणि नंतर लंच करायला जाऊ कारण की भूक पण खूप लागली नंतर रूम वगैरे भेटणार नाही म्हणून पहिलं बोललं रूम वगैरे बघू रूम वगैरे भेटल्यानंतर मग जाऊ काय रे? मी तर नंबरच पाठ करून ठेवला अरे नंतर काढून ठेवू ना आपण आतमध्ये ठेवलं नाही 5 मिनिटं काढून जाऊ आपण 2 मिनिट थांबले वायफाय कनेक्ट केलं अरे ब्लॉक काढतो मी काय माणूस आहे रे आज काय झालं काय माहिती त्याला फ्रेंड तुम्हाला वाटत असेल फर्स्ट टाइम फ्रेंड्स ब्लॉगमध्ये आला दिसलं असेल तुम्हाला हे आला बघ तो घे त्याला रेनकोट घेऊन जाईल फर्स्ट टाइम याला ब्लॉगमध्ये घेतला बघितला त्यामुळे घेत नाही याला ब्लॉगमध्ये मी तुम्ही बोलत असाल ब्लॉगमध्ये घेत नाही तुमच्या भावाला मोठ्या असं करा का मी म्हणून घेत नाही त्याला चला शिबे आता लंच करायला मी थोडा आराम केला आता लंच करू थोडेफार पॉईंट फिरून घेऊ आज आणि थोडेफार उद्यासाठी सोडू आज लांब लांबचे कवर करू नंतर उद्या जवळजवळचे करू इथे एक घर घेऊन टाकू कसं हा घेऊन टाक आपण इथे चालत ना तो बघ एकच रस्ता दिसतोय तुला नाही मोठं हा मोठं दिसलं खरं शपथ मोठं दिसलं अजून एक वारस घेतो मोठं दिसलं म्हणजे आपण सीधा नाही आलो असं इकडून आलो फिरून मला वाटत नाही सरळ नाही सरळ नाही सरळ पण आहे सरळ पण आहे पण नको हे बघ, या. हे बघ, खालून येत असेल ती बहुतेक चीज दिसते मला काय ना शिबे तोच स्टेशन आहे ना तेच ना हे बंद केलं म्हणजे खालून येत असेल 3 मंथसाठी बंद असतं ना ट्रेन फ्रेंड पावसाळ्यामध्ये मध्ये बंद असतात म्हणजे इथल्या इथे चालू असते पण खालून वरती यायला बंद असतं इथं फ्रेंड सगळ्या खाण्याच्या गोष्टीच भेटतील तुम्हाला म्हणजे इथे सगळे हॉटेल वगैरेच आहेत खायला हां इथे बसलेलो गेल्या पहिला आलो होतो फ्रेंड्स तर आम्ही इथे जेवायला बसलो होतो म्हणजे आता इथे आहे ते कुठे जायचं बोला समोरचं पण ते अलंकार मला मोठं असतं ना जरा ते हातामध्ये घेऊन फिरायला लागतं विनाकारांच्या पावसाच्या चक्करमध्ये काय झालं ब्लॉगमध्ये सांगायची गोष्ट नसते हां ते तर चला बघू काय भेटतं
काय काय मेन्यू मध्ये बघा आता. चायनीज बघू तो. हा नुसतं पलटतंय यार, झालं संपलं. सुरू होते खतम. बस इतना ही अंकल. सुरू होते खतम हो गया. नान मागू. बटर की सारी बटर मागू. काय पनीर. पनीर मच्छी भाजी मागू. पनीर दुसरं काय भाजी चिकन मागू? मागवायचे. नाही भाजी दुसरी काय तुला? पनीर काय छोटा पनीर शिवाय दुसरी भाजी चांगली नाही लागली. पनीर मागू रे. गोड गोड येते. कशाला गोड येणार. स्पायसी मागू. ठीक आहे. स्पायसी म्हणजे एवढं. फ्रेंड्स आता जेवण वगैरे करून झालं आमचं. फ्रेंड जेवण एवढं बेकार होतं ना, भूक लागलेली म्हणून आम्ही गप्प जेवलो. बिलकुल टेस्ट नव्हती फ्रेंड, थोडं पण टेस्ट लागली नाही आम्हाला. आता भूक लागलेली म्हणून गप्प जेवलो आणि गप्प चाललं आता. आता रात्रीचं आम्ही बघू आता कुठे चांगलं भेटेल तिथूनच मागू. तर आपण तिथं परत खाणार नाही. हे शेवटी बेकार होती ना, जाम बेकार होती. एवढ्या थंडीमध्ये गोळा खातात बाबा. ते सीधा जायचं ना. इथे हॉटेल आहे. हां आता जो लांब आहे ना फ्रेंड्स, तो तिकडेच जाणार, त्या लोकेशनलाच जाणार आहे, त्या पॉईंटलाच जाणार आहे. कारण की मग जवळजवळचे पॉईंट कसे उद्या करता येतील, पण आज जे लांब आहेत ना ते आज करून घेणार आहे. बघू फ्रेंड्स. हा सारखा चुकीच्या रस्त्याला घेऊन जातो आहे. तर शिव्या 10 वेळा आपल्याला येड्यामध्ये काढलं नाही. तिकडे बोललं तर तिकडे घेऊन चाललं आहे आम्हाला. किती मेहनत करतात बघ ते काका, ताकद लावून खेचतात ते. काय हालत होत असेल ना शुभम, दिवसभर असे खेचून. रात्रीचं झोपून छान आहे मेहनत. अरे इकडे आलेलो ना आपण, माहित नाही तुला आपण आलेलो. आपण तिथे अर्ध्या यायचं पण रिटर्न शिकलो होतो ना. हां त्याची चावी हरवलेली ह्याची विकासची, तर आपण परत गेलेलो. फ्रेंड फायनली पोचलो आहे लोकेशनवर. ऊन आहे पण हा शिबे, ऊन आहे पण तिथे. मला वाटतं पाण्यात जाऊन उभं राहू, जरा ऊन लागेल आपल्याला. मी काय बोलतो, वरतून टी शर्ट घाला आतमध्ये. चाय कॉफी पैसे कशी पाहिजेच नाही ना, बाहेर जाऊ ना. तू बोलत होता तिथूनच पाणी येते रे दादा. जाहीर सूचना. तर मित्रांनो, सूचना वाचायची असेल वाचून घ्या. हां तुझं काय थांबत नाही. हे बघ इथे पण घाण केली आहे लोकांनी. लोकांना कुठे भेटेल तिथे घाण करतच असतात. तिकडे पब्लिक कुठे. वा फायनली ऊन आलं, छान वाटायला लागला आता. काढणार आणि पाऊस येणार, तू काढू नकोस. खरं सांगतो नको काढूस तू शिब्या. तिकडे जाऊनच काढणार. मी पण नाही काढणार बाबा. मच्छर पण जावं ना. आपल्याला तिकडे पुढे जायचं, तिकडे डॅम आहे ना, तिथे उभं जायचं पुढे. अरे ते बघ वरती पण जातोय एक रस्ता. जाताना मंदिरात जावा, महादेवांचं दर्शन घेऊन जाऊ. भरपूर दुकान आहे तरी इकडे. शिब्या जा ना, एवढा झालाय चुकीच्या रस्त्याला जातो आज. म्हटलं चुकीचं जायचं आलो असं काय नाही, म्हणजे आलो. फ्रेंड्स हा सारखा चाललाय चुकीच्या रस्त्याला आलोय, चुकीच्या रस्त्याला आलोय. नाही तू मग असा मोठा धबधबा खाली पडतो त्या डॅम, व्हिडिओ नाही का बघायला आपला. पाणी होतं तिकडे आवाज येतो मला. ते बघ तिकडे आवाज येतोय. छोटा धबधबा. नाही दोन छोटा. ते बघ आवाज येते बघ ना. नाही रे. आवाज येतोय.
लोक बघ कुठे कुठे गेले बघ. अरे हे बघ तिकडेच आहे दादा कुठेतरी. हे बघ आवाज येतोय मला. नाही रे तू ते डॅमवरून हा तर बघ एवढा मोठा धबधबा दिसला का? मी मध्ये उभं राहतो फोटो काढ. जा लवकर जा. वरला की मला आवाज येतो. त्याच्या तिथे मध्ये उभा आहे ना तिथे कार सगळं द्या माझ्या हातात. हे बघा फ्रेंड सगळं हातात चिपकत. नुसते फोटो काढतोय आज. पूर्ण जंगल असं वाटतंय रे शिवू. पापा के पास हटा दिया इथे सगळ्यांचे फोटोशूटच चालू आहे फ्रेंड्स. सगळ्यात जास्त फोटो यांनीच काढलेत फ्रेंड्स. तरी पण याला फोटो कमीच वाटतात. अजून फोटो काढायचे त्याला. बघितलं नाही रे सॉरी. बघितलंच नाही मी म्हणून तो आलो. बघितलं असतं तर कशाला आलो असतो. झोपून काढ जुब्या. तू असं तुला टाकून देईल ना पाण्यामध्ये. हेच बोलत होतस ना. ये खाली फोटो फोटो चाललाय बाबा. कुठे खाली जायचं? सर जे आंघोळ वगैरे करतात ते सगळे एन्जॉय करतात ते सगळे. पण आपण करणार नाही एन्जॉय. आपल्याला नाही करायचं ते एन्जॉय. आजारी नाही पडायचं एवढा एन्जॉय करून फ्रेंड. कारण की दुसऱ्या दिवशी कामाला पण जायचं आपल्याला. त्यामुळे जास्त एन्जॉय नाही करायचं आपल्याला. असंच खाली जाणार तिकडे. शूजचे बघा फ्रेंड्स काय वाट लागली पूर्ण. पाणी गेलं पूर्ण शूजमध्ये फ्रेंड्स. पूर्ण शूजची वाट लागली फ्रेंड्स. पूर्ण शूजमध्ये पाणी गेलं पूर्ण. आता रूमवर गेलं ना तुकाला टाकायला लागणार आहे. चल ना मी खाली ठेवणार आहे. लक्षात ठेवा दोघांना. हां मग बसा. कोण घेणार नाही तुम्हाला वरती. फ्रेंड जरा आराम करतो आम्ही. थकून गेलो जरा चालून चालून खूपच थकलो. येऊन फक्त किती पॉईंट फिरलो. फिरून फिरून शिब्या 1 पॉईंट. पॉईंट काय बघतो 100 पॉईंट बघितले. शिब्या काय खरं नाही यायला खरं. माझा फोन पडला असता फ्रेंड्स. तर समोरच मंदिर आहे फ्रेंड्स महादेवांचं. तिकडे तू घाबरला. हा घाबरला ना मग ते कुत्रा घाबरलं. काय बोलतो बोल. जाऊन बघून तू कुठे कुठे जायचं पण आता इकडे जायचं बोलतो. आलोय तर बघून ते ठेवणार आता खाली. ते सगळे पॉईंट लिहिले आहेत फ्रेंड्स. वा 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 वा. काय छान दिसतंय फ्रेंड्स. बेस्ट व्ह्यू दिसतंय. समोर गाव पण दिसतंय. समोर फ्रेंड्स तिथे समोर पण लोक उभे आहेत. दिसणार ना एकदम छोटे छोटेसे दिसतात एवढे. अरे हे पूर्ण हे आहे ना त्यामुळे दिसत नाहीये. हां तू ते हां मला पण आधी वाटलं ते नाही. मला माहिती नाही. नाही रे तिथे नसेल. कुठे कुठे समोर डोंगराचा आकार. हां तेच आहे ना समोर. एवढं तेच आहे समोर. बघ ना हे बघा समोर फ्रेंड्स शिवाजी महाराजांचा हे पूर्ण हे दिसतं बघा ना. स्टॅच्यू टाईप दिसते बघा.
हे दाढी आहे, नाक हे पूर्ण दिसतं बघ ना, समोरच आहे बघ. समजलं. फोनमध्ये दिसतं का ना माहीत नाही फ्रेंड्स, पण समोरून खूप छान दिसतंय फ्रेंड्स. आयफोनमध्ये काढ ना दादा तुझ्या ह्याच्यात. काढलाय ना चला फ्रेंड्स, जायला मजा आली पण जाताना हालत खराब झाली. सकाळी उठल्यावर आपण एकच बोलू. चल जाऊ आता घरी. बघितलं का आता जाऊया घरी. नाही बाबा सगळे पॉईंट फिरायचे. थकलो फ्रेंड्स. आता जाऊ. असं चढ आहे ना त्यामुळे हालत खराब होते. जाताना असं उतारे तर काय वाटत नाही. अजून एक पॉईंट फिरू कुठलं तर, नंतर जर ट्रॅकावर टी शर्ट वगैरे पण घ्यायचे, तिकडे जाऊ. आलो, पोचलो आपण. A few moments later. परत आलो मार्केटमध्ये. आता चाय वगैरे करू, तर ट्रॅक वगैरे टी शर्ट वगैरे पण बघायचे तर बघू. सीधा रूमवर जाऊन टी व्ही बघत बसू. चांगली थकलो आज, खूप थकलो आता बघा मी लोक तिघं पण थकलो आहे खूप. बघू आधी काय ते ट्रॅक वगैरे घेऊ, टी शर्ट वगैरे घेऊ, नंतर सीधा रूमवर. आता जस्ट घरी आलं, तर आता फ्रेश वगैरे झालो, कपडे वगैरे चेंज केले मी. आणि भजी वगैरे पण घेऊन आला मी, कारण की बोललो जरा नाश्ता गरम गरम भजी वगैरे खाऊ, जरा चाय वगैरे पिऊन आलो तिथेच. जरा शांत वाटतं. पूर्ण भिजलो होतं ना, असं चिडचिड झालेलं नाही ना फ्रेंड्स. पाऊस पण चालू होता त्यामुळे जास्त म्हणजे आता पॉईंट गेलो पण नाही दुसरा, तेवढा एक फिरलो, नंतर सीधा आलो, चाय वगैरे पिलो, भजी वगैरे घेऊन सीधा रूमवरच आलो. ते बघा समोर काय बेस्ट व्ह्यू भेटला आहे रूमचा. हे बघा बरोबर रूमच्या समोर एवढा बेस्ट व्ह्यू भेटला आहे आम्हाला. चला आता भजी वगैरे आणलेत, भजी वगैरे खाऊन घेऊ, थोडं आराम करू 9-9:30 वाजेपर्यंत. पण नंतर आता सीधा जेवायला जाऊ, त्या टायमाला बाहेर पडू, तोपर्यंत जरा आराम वगैरे करून घेऊ. 2 hours later. फ्रेंड्स आता आलो आम्ही काय तर रात्रीचं जेवण करायला. तर बघू पार्सलच घेऊन जाऊ, रूमवर जाऊनच खाऊ आम्ही काय तर. यायची तर इच्छा नव्हती, झोप तर एवढी आलेली फ्रेंड्स, जाम झोप आलेली. झोप तर खूप आलेली आम्हाला. तर आता ऑप्शन नव्हतं, तर उठून आलो आम्ही. तर घेऊ काय तर पार्सल खायला, घरी रूमवर जाऊन घेऊ. काय झालं, कुठे गेलं, कुठे इथे. फ्रेंड्स आम्ही दुपारी पण इथंच जेवलेलो, आता इथूनच पार्सल घ्यायचं बोलतात हे लोक, तर इथंच घेऊ. आता जस्ट आलो आम्ही जेवण वगैरे घेऊन. आता जेवण वगैरे करून आता झोपतो आम्ही पण. तर या ब्लॉगला इथेच एंड करतो. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. चॅनलवर नवीन असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.